सदर कथेचे सर्व कॉपीराइट्स हे मूळ लेखकाकडे म्हणजेच माझ्याकडे असल्याने त्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे लक्षात असू द्या. आजच्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे निळा दरवाजा. काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधीच मिळत नाहीत. अगदी स्वतः अनुभव घेऊनही काही काही वेळा आपला विश्वास बसत नाही की जे आपण अनुभवलं ते सत्य होतं की आभास. तुम्ही म्हणाल, मी काय बोलतोय, काहीच समजत नाहीये. चला, तुम्हाला सगळं सुरुवातीपासून सांगतो. मी डॉक्टर आहे, डॉक्टर गोरे. आज मी रिटायर झालो. एक सायकॅट्रिस्ट म्हणून चांगली 40 वर्ष मी प्रॅक्टिस केली. सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या कामाचा चांगला दांडगा अनुभव मला मिळाला. 40 वर्षात अनेक केसेस हाताळल्या. काही सोप्या, काही कठीण, काही अगदी क्लिष्ट आणि काही अगम्य. अशाच एका केसबद्दल आज बोलायचं आहे. तर ऐकाच. 35 वर्षापूर्वी माझ्या मते तेव्हा मी नुकताच कोल्हापूरला सरकारी इस्पितळात कामाला लागलो होतो. तिकडचा सायकॅट्री वॉर्ड म्हणजे विचारू नका. प्रत्येक केस वेगळी, पण सगळ्या केसेसमध्ये एक केसने माझे लक्ष वेधून घेतलं. ती केस होती प्रोफेसर क्षीरसागर यांची. त्यांची फाईल इतकी वर्ष झाली तरी मी अजून जपून ठेवली आहे. मी रुजू झाल्याच्या 2 आठवड्यात त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं तेव्हा मला फारसं काही वेगळं वाटलं नाही. 70-75 वय असावं, शरीराने बारीक असले तरी उंच होते आणि शरीर अगदी कोमेजून गेल्यासारखं. पण या सगळ्यापेक्षा लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे त्यांचे डोळे. घारे डोळे. असं वाटावं की या डोळ्यांनी काय काय पाहिलंय. पहिली भेट एवढीच. मी निघत होतो तेव्हा कोणीतरी दुसरे डॉक्टर त्यांना तपासत होते. दुसऱ्या दिवशी मी त्यांची फाईल बघायचं ठरवलं. सांगितल्याप्रमाणे माझ्या केबिनमध्ये त्यांची फाईल देण्यात आली. ती फाईल वाचता वाचता मला एका पाठोपाठ एक धक्के बसले. त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं ते शिझोफ्रेनिया पेशंट म्हणून. त्यांची केस एक्स्ट्रीम म्हणून मार्क करण्यात आली होती. याआधी कुठल्याशा NGOने काही महिने त्यांची काळजी घेतली, पण जेव्हा अशक्य झालं तेव्हा मग त्यांची रवानगी इथे झाली. त्यांची सविस्तर माहिती काढायचं काम मी माझ्या एका मित्रावर सोपवलं. त्यालाही असली कामं करायची फार हौस. त्याने देखील आवडीने ही कामगिरी हातात घेतली. एका आठवड्याने तो परत आला. ते 2 पिशव्या भरून माल घेऊन थेट माझ्या घरी येऊन धडकला. अरे, एवढं काय आणलं आहेस? मी विचारलं. तुझे नवीन पेशंट आहेत ना, त्यांचेच धागेदोरे आहेत, त्याने उत्तर दिलं. त्याने ते सगळं सामान ठेवलं आणि एक ग्लास पाणी पीत म्हणाला, सांगतो, सगळं सांगतो. तुझे हे काका, ते इकडच्या NGOमध्ये गेले 2 वर्ष आश्रित म्हणून राहिले. त्यांचं एक छोटं सेंटर आहे तिथे. मी चौकशी केली तेव्हा कळलं की 2 वर्ष आधी याच NGOच्या स्वयंसेवकांना ते कोल्हापूर जवळच्या एका गावात सापडले होते. काहीतरी विचित्र बडबड करत होते. गावातली मुलं त्यांची थट्टामस्करी करत होती तेव्हा या NGOच्या लोकांनी त्यांना रेस्क्यू केलं. ते ज्या गावात सापडले तिथे मी जाऊन आलो. तिकडच्या पोलीस ठाण्यात चौकशी केली तर ते म्हणले की गेल्या काही वर्षात तरी अशी कोणीही मिसिंग कंप्लेंट दिलेली नाही. पण जर अजून जुने रेकॉर्ड हवे असतील तर ते शक्य आहे, पण ते रेकॉर्ड्स फार जुने आहेत आणि शोधायचं म्हटलं तर ते गवतात सुई शोधावी इतकं कठीण. पण विषय गंभीर, तिथे आम्ही खंबीर. 40 वर्ष आधीची एक तक्रार सापडली आहे. एका बाईने तिचा प्रोफेसर मुलगा जो 30 वर्षांचा आहे तो बेपत्ता झाल्याचं सांगितलंय. तिचा मुलगा जो इतिहास संशोधक आणि प्राध्यापकी करणारा होता तो 3 दिवस झाले बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्या तक्रारीमधलं वर्णन अगदी तुझ्या या काकांना म्हणजे पेशंटला लागू पडतं.
तेव्हाचा एक फाटका कागद माझ्या हातात देत तो म्हणाला. त्याच्यासोबत एक फोटो देखील होता. मी लगेच ओळखलं की हा त्याच काकांचा तरुणपणचा फोटो आहे. मित्राने बरीच माहिती दिली होती. त्याला धन्यवाद देऊन मी सगळे कागदपत्र घेऊन बसलो. निश्चित होतं की 40 वर्ष आधी ज्या बाईने तक्रार केली ती आता हयात नसणार. त्यामुळे 40 वर्ष बेपत्ता असलेले प्रोफेसर क्षीरसागर 2 वर्ष आधी वेड्यासारखं वागताना एका गावात सापडतात. हे कोडं मी बाजूला नक्कीच ठेवणार नव्हतो. दुसऱ्या दिवशी मी स्वतः त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. त्यांना असाईन झालेला डॉक्टर पाटील माझ्याच वयाचा होता. मी त्यांना खोलीमध्ये गेलो तेव्हा ते कागद घेऊन काहीतरी करत होते. मी पुढे जाऊन बघितलं तर ते कसलं तरी चित्र काढत होते. काय काढताय सर? मी विचारलं. त्यांना बऱ्याच वर्षांनी कोणीतरी सर अशी हाक मारल्यामुळे ते एकदम भानावर आले. कोण कोण आहे असं म्हणत इकडे तिकडे बघू लागले. मग त्यांना मी दिसलो. तुम्ही कोण? कुठून आलात? त्यांनी विचारलं. मी डॉक्टर आहे. तुमची मदत करायला आलोय, मी म्हटलं. मला काहीही झालेलं नाही. उगाच मला इथे डांबून ठेवलं आहे, ते म्हणले. हो हो, तुम्ही एकटे शाणे आणि आम्ही वेडे ना, डॉक्टर पाटील उपहासाने म्हणाले. अहो डॉक्टर गोरे, कधी येऊन ऐका यांच्या कथा. कोणत्या तरी राजाला मदत काय केली म्हणतात, हेर काय होते आणि युद्धाची रणनीती बनवली, असं काय काय बरळत असतात ते डॉक्टर मला सांगत होते. तुम्हाला खोटं वाटणार, पण ते सगळं खरं आहे, क्षीरसागर म्हणाले. बोलताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. चला, आता तुमच्या औषधांची वेळ झाली आहे, डॉक्टर पाटील त्यांना सांगत होते. तिथून निघायच्या आधी मी त्यांच्या समोर असलेले कागद घेतले. ते कसलं तरी चित्र काढत होते. मला ते पाहायचं होतं. माझ्या केबिनमध्ये येताच मी सगळी चित्र टेबलवर पसरून ठेवली. एका चित्रात एक नकाशा वाटावा असं काहीतरी होतं. पण तो नकाशा नेमका कुठल्या प्रदेशाचा का देशाचा कळायला काही मार्ग नाही. दुसऱ्या एका चित्रात एक राजमहाल काढला होता. त्या चित्रात त्या महालावर एक ध्वज फडकत होता आणि त्या ध्वजावर हत्तीचं किंवा तसं काहीतरी चिन्ह होतं. शेवटचं चित्र मात्र अगदीच विचित्र. एक दार आणि बाकी भिंती किंवा अंधार हे दाखवण्यासाठी रेघोट्या मारल्या होत्या. तिन्ही चित्र विचार करायला लावणारी होती. मी त्यांचाच विचार करत राहिलो. कामं होती, पण ह्याच चित्रांचे विचार डोक्यात असं काही घर करून बसले की काय सांगावं. सकाळी नेहमीसारखा त्यांच्या खोलीवर गेलो. आज डॉक्टर पाटील सुट्टीवर असल्याचं कळलं. मला ही संधी हवीच होती. ते जागे होते. नुकताच नाश्ता झाला असावा. शून्यात नजर लावून बसले होते. कसे आहात सर? मी विचारलं. बरं आहे. आता काय, कसं असणार, ते उत्तरले. तुम्ही काल काढलेली चित्र मी पाहिली. मस्त आहेत. कुठे आहेत त्या जागा? मी हलकेच विचारले. मला कल्पना आली की मी फार नाजूक प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न ऐकताच त्यांनी मान वर केली. त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हणाले, ते एक फार विलक्षण विश्व आहे. काहीसं आपल्यासारखंच, पण तरी वेगळं. त्या प्रदेशाला गजखंड असे नाव आहे आणि तिथे राज्य आहे गजेंद्र चौथा ह्यांचे. म्हणजे मी होतो तेव्हा तरी तोच राजा होता. मी तरी किती सांगितलं की बाबा रे, लक्ष दे राज्याकडे, सीमा भागाकडे, कारभाराकडे, पण नाही. त्याचं सगळं लक्ष फक्त चंगळ करण्यातच. अरे, त्याच्या आधी 3 राजे झाले. तिघांनाही मी नेहमी सल्ला दिला, अभ्यास केला, संशोधन केलं, पण काही फायदा नाही. शेवटी मला परत यावं लागलं इथे. ही कथा जरी भाकड असली तरी ते ज्या उत्कटतेने सांगत होते त्याचं मला आश्चर्य वाटलं. चला आजोबा, औषध घ्यायची वेळ झाली, असं म्हणत नर्स आत आली.
आज तुम्हाला ऐकवली वाटतं यांची कथा, ती मला बघून उपहासाने म्हणाली. क्षीरसागर सरांचा चेहरा पडला. ते फारच निराश वाटले. सर, मला बघायची आहे तुमची दुनिया, मी म्हटलं. हे ऐकताच ते पुन्हा माझ्याकडे वळले आणि म्हणाले, जा, जरूर जा. त्याच घरात एक तळघर आहे. त्या तिथे पुस्तकांच्या शेल्फच्या मागे आहे ते गुप्तदार, निळा दरवाजा. दरवर्षी नागपंचमीला रात्री फक्त एका दिवसासाठी ते दार उघडतं. दोन्ही विश्व जणू एका विराट पटावर एकमेकांना समांतर असली तरी एक पूल तयार होतो. तू जा, पण मात्र वेळेत परत ये, नाहीतर फार उशीर होईल. गजखंडाचा एक ध्वज घेऊन ये. माझी इच्छा आहे की ज्या राष्ट्राला मी माझं सर्वस्व दिलं त्याचा ध्वज माझ्यासोबत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असावा. तेवढं कर बाळा, उपकार होतील, असं म्हणून ते अक्षरशः रडू लागले. तुम्ही जा इथून, हे काहीही बोलायला लागलेत, ती नर्स म्हणाली. मी तिथून निघून आलो आणि माझ्या केबिनमध्ये येताच कॅलेंडर घेऊन नागपंचमी कधी आहे ते शोधू लागलो. फार दिवस नव्हते. नागपंचमी पुढच्या शनिवारी होती. का काय माहिती, पण मी जायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी ती बातमी सरांना द्यायला गेलो आणि मला दिसलं की ते गाढ झोपले आहेत. आज थोडा डोस वाढवला आहे. जास्त अस्वस्थ वाटत होतो त्यांना, नर्स म्हणाली. मी तिथून गेलो आणि 2 दिवसाची सुट्टी टाकली. शुक्रवार आणि शनिवार. मला लक्षात आलं होतं कुठे जायचं आहे ते. ज्या गावात त्या NGOच्या लोकांना सर सापडले तिथेच ते घर असणार, ज्याला ते तळघर आणि तो दरवाजा असणार होता. मी माझ्या हिशोबाने तयारीला लागलो. त्या दारापलीकडे खरंच काही असेल, तसं दार असेल कशाचीच निश्चिती नव्हती. मी फक्त माझ्या गट फिलिंगच्या जोरावर हे सगळं करत होतो. मी पुन्हा एकदा माझ्या मित्राला दिलेली कागदपत्रे नीट पाहिली. सर सापडले ते गाव आणि ते घर याबद्दल थोडी माहिती होती. ती तेवढीच माहिती घेऊन मी निघालो. शुक्रवारी रात्रीच त्या गावात पोहोचलो. दुसऱ्या दिवशी शनिवार, नागपंचमीचा दिवस. शनिवारचा दिवस उजाडला. मी त्या घराच्या दिशेने निघालो. ते एक फार जुनं घर होतं. त्याला कुंपण नव्हतं की काही गेट नव्हतं. फार वर्षापूर्वी ते घर अगदी चांगल्या स्थितीत असावं. अंगण पार करून मी आत गेलो. दार नव्हतंच. तसाच आत गेलो. आत सगळीकडे भिंतीवर शेवाळ आलं होतं. अनेक ठिकाणी पडझड झाली होती. आता मला खाली जायचा रस्ता दिसला. छोटीशी वाट होती. मी जिने उतरलो. आत आजूबाजूला पूर्ण अंधार होता. बाहेरचं कडक ऊन आत येत नव्हतं. बाहेर सकाळ आहे की रात्र हे कळायला देखील मार्ग नव्हता. मी आता एका खोलीत आलो होतो. तिथे देखील मोठी मोठी कोळ्यांची जाळी होती. कित्येक वर्षात कोणी तिथे फिरकलं देखील नव्हतं हे स्पष्ट जाणवत होतं. आता मला पुढे जाऊन ती पुस्तकांची रॅक दिसली. तिच्या मागे ते दार असायला हवं होतं. सर म्हणाले होते तसं. रॅक तशी फार मोठी नव्हती. मी हळूहळू सरकवली आणि तसं करताना मला थोडा दम तर लागला, बट जसजसा रॅकच्या मागचा भाग उघडा झाला तसा मला धक्का बसला. कपाळावर घाम आला होता, पण आता भीतीची लाट अंगावरून गेली. तिथे तो निळा दरवाजा होता, अगदी सर म्हणालेले तसा. मी त्या दरवाजाला असलेली कडी उघडली आणि आत गेलो. आत मिट्ट काळोख होता. मी टॉर्च चालू केला आणि उजेड होतोय का पाहिलं. काहीच नाही. मी थोडा पुढे झालो आणि मागे दार लावून घेताच हलका प्रकाश झाला. नक्की तो प्रकाश होता की अंधाराला माझे डोळे सारवले होते माहीत नाही, पण मला हळूहळू पायाखाली पायऱ्या असल्याचं जाणवलं आणि मी त्या चढू लागलो. आता थोडं पुढे जाताच मला दुसरं दार दिसलं.
एक क्षण वाटून गेलं की जे चाललंय ते खरं आहे की भास. पण नंतर विचार केला की या सगळ्यावरती नंतर विचार करू. ते दार जरा धक्का मारताच ढकललं गेलं आणि मी येऊन पडलो एका खोलीत. पण ही खोली वेगळी होती. अगदी साफ, लखलखीत म्हणता येईल अशी. मी बाहेर पाहिलं. ऊन होतं. त्या खोलीतून मी बाहेर आलो तर मला काहीच कळेना. "तुम्ही तिथून आलात का?" एक आवाज आला. आवाज एका खूप म्हाताऱ्या माणसाचा होता. मी वळून पाहिलं. तिथे खरंच एक खूप म्हातारे गृहस्थ उभे होते. "आत चला, असे बाहेर नका जाऊ," ते म्हणले. मी त्यांच्या मागे परत त्या घरात गेलो. "तुम्ही कोण आहात?" मी विचारलं. "मी कोण आहे यापेक्षा तुम्ही इथे नवीन आहे आणि तुम्ही त्या तिथून ह्या इथे आलेले आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे," ते म्हणाले. "त्या तिथून या इथं म्हणजे?" मी विचारलं. "म्हणजे त्या दुनियेतून आमचे प्रधानजी राहतात. तुम्ही इथे गजखंडात आले ना? म्हणजे खरंच ही एक वेगळी दुनिया आहे?" मी चकित झालो होतो. "हो, विश्वास बसायला थोडं अवघड आहे, पण हेच सत्य आहे. या दारातून तुम्ही आलात तर तुम्ही कुठेही इतिहासात किंवा भविष्यात न जाता तुम्ही थेट एका समांतर जगात आलेले आहात. गजखंड म्हणतात या प्रदेशाला. माझा आजा सांगायचा की याच दारातून प्रधानजी आले आणि या राज्याचं नशीब चमकलं बघा. आता हा दरवाजा इथे कसा आला, कोणी आणला, याला काही उत्तर नाही बघा," ते सांगत होते. "हे सगळं अविश्वसनीय आहे," मी इकडे तिकडे बघत म्हणालो. "हो, तुम्हाला तर तसंच वाटणार ना. तुमचं सगळंच वेगळं की," ते म्हणाले. "वेगळं? काय वेगळं?" मी विचारलं. "ही शाल घ्या आणि चला, तुम्हाला आमचं गाव दाखवतो," असं म्हणत ते गृहस्थ मला घेऊन निघाले. आम्ही रस्त्याने जात असताना मला वेगळीच झाडं दिसली. अशी झाडं आपल्या इथे कधीच बघितली नव्हती. काही फार सुंदर पण वेगळे पक्षी देखील दिसले. आणि आता आम्ही आलो मुख्य राजवाड्याजवळ आणि ते दृश्य बघताच माझ्या अंगावर काटा आला. कारण जे चित्र मागे एकदा सरांनी काढलं होतं, अगदी हुबेहूब तसाच राजवाडा होता. तो ध्वज आणि त्यावरचा हत्ती, माझ्या तर डोक्याला मुंग्या आल्या. सर जे बोलत होते ते सगळं खरं होतं आणि आम्ही त्यांना वेडं ठरवून मोकळे झालो होतो. आणि हा बघा पुतळा, आमचे प्रधानजी म्हणजे या राज्याला लाभलेले एक मार्गदर्शक, असं म्हणत त्यांनी एका पुतळ्याकडे बोट केलं. आणि तो पुतळा पाहून तर मला चक्कर यायची बाकी राहिली होती. तो पुतळा आमच्या क्षीरसागर सरांचा होता आणि खाली लिहिलं होतं, "शतकानुशतके युद्धनीती आणि राजनीतीमध्ये पारंगत असणाऱ्या आणि गजखंड प्रदेशासाठी कायम झटणाऱ्या महेंद्र क्षीरसागर सरांचा हा पुतळा." मी अवाक झालो होतो. ही काय दुनिया आहे? हे कोणतं जग आहे? पण एक प्रश्न मला पडला, शतकानुशतके? हे कसं शक्य आहे? हेच मी त्या गृहस्थांना विचारलं. "त्याचं काय आहे, आमचे 4 दिवस झाले की तुमचा 1 दिवस होतोय बघा." 4 दिवस? म्हणजे 1 दिवस? मला काही समजलं नाही. मी म्हटलं, "तुम्ही आलात तेव्हा सकाळ होती. आता सूर्य मावळेल. आमचा 1 दिवस फक्त 6 तासांचा असतो बघा," ते हसत हसत सांगत होते. "आणि 1 वर्ष किती दिवसांचं असतं?" मी विचारलं. "240 दिवस," ते म्हणाले. जे ऐकावं ते नवलच आणि बघावं ते आश्चर्य, असं माझं झालं. जरा डोकं थंड झालं तेव्हा मी विचार केला की जर यांचा 1 दिवस हा फक्त 6 तासांचा असेल आणि अशा 240 दिवसांना जर हे लोक 1 वर्ष मानत असतील, तर सर आपल्या जगात 40 वर्ष बेपत्ता होते तेव्हा ते इथे, आणि या सगळ्याचा हिशोब बघता 243 वर्ष ते इथे राहिले? नाही, नाही.
हे सत्य असू शकत नाही. मला वेड लागलंय. वेड लागलंय? मला? मी डॉक्टर आहे. भीतीची एक लाट माझ्या अंगावरून गेली. आता सूर्य मावळून गेला होता. अंधार झाला होता. ते गृहस्थ म्हणाले, "चला घरी जाऊया." मी मानेनं होकार दिला आणि आम्ही परत चालू लागलो. जर इथे सगळं उत्तम चालू होतं, तर ते परत आमच्याकडे का आले? मी विचारलं. त्याचं काय आहे, जो आत्ताचा राजा आहे, गजेंद्र चौथा, त्यांचं आणि प्रधानजींचं काही गोष्टींवरून पटलं नाही. मतभेद झाले. त्याने त्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर खटला चालवायचा हुकूम दिला. ते म्हणाले, आमच्या प्रधानजींना हे सहन झालं नाही. 4 शतकं ज्यांची सेवा केली, ज्यांना असंख्य युद्ध जिंकवली, त्याच राज्यात देशद्रोहाचा आरोप व्हावा, ते सांगत होते. एकदा आले आणि म्हणाले, माझ्यावर विषप्रयोग झाला आहे. काही अशी रसायने माझ्या खाण्यात मिसळण्यात आली आहेत, ज्यामुळे माझं मानसिक संतुलन बिघडेल. ते बिघडायच्या आत मला परत जाऊ दे, असं सांगत आले होते. आता गेली 4 शतकं तो दरवाजा आमच्या घरात आहे, हे फक्त आम्हाला आणि प्रधानजी यांना माहिती होतं. आता प्रधानजी जाणार आणि परत कधीच नाही येणार, हे माहीत असूनही मी त्यांना जाऊ दिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आता कसे आहेत ते? त्यांनी विचारलं. बरे आहेत. इथलंच काहीतरी बोलत असतात, पण आम्हाला त्याचा अर्थ लागत नाही, मी म्हटलं. आता जरा वेळ गेला आणि सूर्य पुन्हा उगवला. मला लक्षात आलं की इथे जास्त वेळ थांबून चालणार नाही. सरांनी सांगितल्याप्रमाणे एक ध्वज घेऊ आणि परत जाऊ. परत जाऊन पहिले तर मी सरांची माफी मागणार होतो, कारण आम्ही त्यांना वेडा हे एक लेबल लावून मोकळे झालो होतो. पण खरं तर त्यांनी सांगितलेला शब्द खरा झाला होता. आम्ही त्या दिवशी पुन्हा एकदा मुख्य चौकात जाऊन आलो. ध्वज घेतला आणि मी परत जाणार होतो. निघताना ते गृहस्थ मला म्हणाले, प्रधानजींची काळजी घ्या. त्यांना माझा नमस्कार सांगा. मी फक्त होकारार्थी मान हलवली आणि दारातून पुढे झालो. पायऱ्या उतरून पुन्हा रॅकच्या मागच्या दारापाशी आलो. तिथून त्या जुनाट घरात आणि मग परत आपल्या दुनियेत. दुपार झाली होती. मी माझ्या खोलीवर परत आलो. तो दिवस विचार करण्यातच गेला. एका अतिविलक्षण अनुभवातून मी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास दुपारी करणार होतो, तर सकाळी पुन्हा त्या घरात जाऊन आलो. तळघरात गेलो आणि रॅकच्या मागे बघताच हादरलो. तिथे कोणतंही दार नव्हतं. फक्त विटांची भिंत होती. सगळा प्रवास करून मी संध्याकाळी ध्वज घ्यायला सरांच्या खोलीकडे जायला निघालो. बघतो तर तिथे ही गर्दी आणि धावपळ. मी झालो आणि कोणाला तरी विचारलं, काय झालंय? ते वेडे आजोबा, त्यांना हार्ट अटॅक आलाय, अगदी मरायला टेकलेत, असं कोणीतरी मला सांगितलं. मी पुढे गेलो. मला बघताच मोठे मोठे श्वास घेणारे सर थोडे शांत झाले. तू जाऊन आलास? त्यांनी मला त्याच आवाजात विचारलं. मी मानेने हो म्हटलं आणि ध्वज त्यांच्या हातात दिला. तो ध्वज बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी माझ्या समोर शेवटचा श्वास घेतला. 35 वर्ष होऊन गेली त्या केसला, पण तो अनुभव मी विसरणं अशक्य आहे. आज इतकी वर्ष झाली तरी हेच खरं की दिसतात तितक्या गोष्टी सोप्या नसतात. उत्तरं मिळत नाहीत आणि प्रश्न अनुत्तरित राहतात. धन्यवाद. समाप्त. आशा आहे आजची ही एक वेगळ्या प्रकारची जी एक रहस्य कथा होती, जी आपण सादर केली, ती तुम्हा सगळ्यांना आवडलीच असेल. नेहमीच जसं मी सांगतो तसं कथा पूर्ण तुम्ही ऐकलीच असेल तर कॉमेंट्समध्ये जरूर कळवा की तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं. तुम्हाला कुठल्या प्रकारच्या कथा, जर का तुमच्या असं असेल की एखादी थीम जर आपण कव्हर करावी, तर तसं तुम्ही निश्चितच कॉमेंट्समध्ये लिहू शकता की तुम्हाला कुठल्या एका पर्टिक्युलर विषयावरती कथा किंवा आम्ही लिहावी, असं सादर करावी, तर तुम्ही ते नक्कीच लिहू शकता.
आशा आहे की तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब कराल आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओज बघाल आणि सगळीकडे शेअर कराल. थँक्यू सो मच.